नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे मसाला भात. त्यासाठी मी हे 2 ग्लास बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून 10 मिनिटं असं नितळत ठेवलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे खडे मसाले लागणार आहे. दही घेतली आहे अर्धी वाटी आणि गरम मसाला घेतला आहे, बिर्याणी मसाला, मीठ आणि छोटा चम्मच तिखट घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला फ्लॉवर लागणार आहे. एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, फ्रोझन मटर घेतलेला आहे अर्धी वाटी, एक गाजर कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट. आणि ही आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 3 चम्मच तेल. तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी खडे मसाले. आता मी टाकणार आहे कांदा. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा आता लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार अद्रक लसूण. आता मी टाकणार आहे हिरवी मिरची. आता मी टाकणार आहे टोमॅटो. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये गाजर. आता मी टाकणार आहे फ्लॉवर आणि मटर. भाज्या छान तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. आता मी टाकणार आहे दही. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चम्मच मीठ, छोटा चम्मच एक मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि घरचा गरम मसाला. आता मी 2 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी हे 4 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणीला छान उकळी आली की मी त्याच्यामध्ये भात ॲड करणार आहे. आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हे भात. आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे भात. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये 2 चम्मच घी. आता मी याच्यामध्ये 2 चम्मच घी टाकून त्याच्या आता कुकरच्या 2 शिट्या काढून घेणार आहे. आता आपल्या कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. गॅस मी आता बंद करणार आहे. आता आपला भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे.
माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.